नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. केंद्र सरकारनं खरीप पिकांसाठीचे हमीभाव आज जाहीर केले. खरं तर यंदाच्या खरीप हंगामावर एलिनोचं सावट आहे, तसंच खत टंचाई देखील भासण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकार खरीप पिकांच्या हमीभावात किती वाढ करणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आता केंद्र सरकारनं काही पिकांच्या हमीभावामध्ये 500 ते 600 रुपयांच्या दरम्यान वाढ केली, तर काही पिकांच्या हमीभावामध्ये अगदी 10 रुपयांची देखील वाढ केलेली आहे. मग नेमकं कोणत्या पिकांसाठी किती हमीभाव जाहीर केला, केंद्र सरकारनं जो 1.5 हमीभाव दिल्याचा दावा केला त्यात कितपत तथ्य आहे, तसंच केंद्र सरकारनं दिलेली वाढ ही पुरेशी आहे का, शेतकरी याबद्दल काय म्हणतायत, या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपलं जे महत्त्वाचं पीक आहे सोयाबीन, आपण सोयाबीनपासून सुरुवात करूयात. तर सोयाबीनच्या हमीभावामध्ये केंद्र सरकारनं 380 रुपयांची वाढ केली आहे. कापसाच्या हमीभावामध्ये 557 रुपयांची वाढ केली आहे. सर्वाधिक जर आपण हमीभाव बघितला तर तो सूर्यफुलाचा वाढवला आहे. सूर्यफुलाच्या हमीभावामध्ये 622 रुपयांची वाढ केली. तर मक्याच्या हमीभावात केवळ 10 रुपयांची वाढ केली आहे. सर्वात कमी हमीभावात वाढ झाली ती मक्याची. गेल्या वर्षी मक्याला 2400 रुपये हमीभाव होता, तो यंदा 2410 रुपये असणार आहे. तर आपलं तिसरं महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजे तुरीच्या हमीभावात 450 रुपयांची वाढ केली आहे. मग आता गेल्या वर्षी नेमके किती हमीभाव होता, चालू हंगामामध्ये किती हमीभाव वाढवला, याचा आपण सविस्तर आढावा घेऊयात की किती टक्के गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा हमीभाव वाढवलेला आहे. आता सोयाबीनच्या हमीभावामध्ये 380 रुपयांची वाढ केली आहे. गेल्या वर्षी 5328 रुपये हमीभाव होता, तो आता 5708 रुपयांवर पोहोचलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनच्या हमीभावात 7.13% सरकारनं वाढ केली आहे. कापसाचा हमीभाव 557 रुपयांनी वाढवला. लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव आता 8667 रुपयांवर पोहोचला, जो मागच्या वर्षी 8110 रुपये होता. म्हणजेच लांब धाग्याच्या कापसाच्या हमीभावात 6.87% वाढ केंद्र सरकारनं यंदा केली आहे. मध्यम धाग्याचा जो कापूस आहे त्याच्या हमीभावात देखील 557 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 7710 रुपये हमीभाव या कापसाचा होता, तो आता 8267 रुपयांवर पोहोचला आहे. मध्यम लांब धाग्याच्या कापसाच्या हमीभावात 7.22% वाढ केंद्र सरकारनं केली आहे. तुरीचा हमीभाव 450 रुपयांनी वाढवला आहे. गेल्या वर्षी 8000 रुपये हमीभाव होता, तो आता 8450 रुपयांवर पोहोचला आहे. तुरीच्या हमीभावात 5.63% वाढ करण्यात आली. आपलं आणखीन एक महत्त्वाचं कडधान्य पीक आहे ते म्हणजे उडीद. उडदाचा हमीभाव 400 रुपयांनी वाढवला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये उडदाच्या हमीभावात 5.13% वाढ करत यंदा 8200 रुपयांवर हमीभाव पोहोचला आहे. गेल्या हंगामातील उडदासाठी 7800 रुपयांचा हमीभाव होता. मुगाच्या हमीभावात यंदा केवळ 12 रुपयांची वाढ केली आहे. गेल्या वर्षी 8768 रुपये हमीभाव होता, तो यंदा 8780 रुपयांवर पोहोचला आहे. आता भात हे देखील आपलं खरीपातलं अनेक भागातलं महत्त्वाचं पीक आहे. भाताचा जो सामान्य ग्रेड आहे त्यासाठी यंदा 72 रुपयांची वाढ केली. तसंच जो काही ए ग्रेडचा भात आहे त्यासाठी देखील 72 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता सामान्य ग्रेडचा जो भात आहे त्याचा हमीभाव झाला आहे 2441 रुपये, जो मागच्या वर्षी 2369 रुपये होता. त्यासोबतच ए ग्रेडचा जो भात आहे त्या भाताचा हमीभाव देखील 72 रुपयांनी वाढवला आणि यंदा 2461 रुपये हमीभाव झाला. गेल्या वर्षी हा हमीभाव 2389 रुपये होता. भाताच्या हमीभावामध्ये जवळपास 3% वाढ करण्यात आली आहे. आता ज्वारीचा हमीभाव 324 रुपयांनी वाढवण्यात आला. हायब्रिड ज्वारीचा हमीभाव आता 4023 रुपयांवर पोहोचला आहे. तर मालदांडी ज्वारीचा हमीभाव 4073 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी मालदांडी ज्वारीचा हमीभाव हा 3749 रुपये होता, तर आपला हायब्रिड ज्वारीचा हमीभाव 3699 रुपये होता. हायब्रिड ज्वारीच्या हमीभावात 8.76% वाढ केली आहे, तर मालदांडी ज्वारीच्या हमीभावात 8.64% वाढ करण्यात आली आहे. आता बाजरी हे देखील आपलं महत्त्वाचं भरडधान्य पीक आहे. बाजरीच्या हमीभावात 125 रुपयांची वाढ केली. 2900 रुपयांवर यंदा हमीभाव पोहोचला आहे. 4.5% हमीभाव वाढवला. गेल्या वर्षी 2775 रुपये एवढा बाजरीचा हमीभाव होता. रागी पिकाच्या हमीभावात 319 रुपयांची वाढ केली आहे. रागीचा हमीभाव आता 5205 रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी 4886 रुपये एवढा हमीभाव होता. मक्याचं जसं सुरुवातीला सांगितलं, मक्याच्या हमीभावात केवळ 10 रुपयांची वाढ केली आहे. गेल्या वर्षी 2400 रुपये हमीभाव होता, तो आता 2410 रुपयांवर पोहोचला आहे. भुईमुगाच्या हमीभावात 254 रुपयांची वाढ केली आहे. भुईमुगाचा हमीभाव आता 7517 रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी 7263 रुपये एवढा हमीभाव होता. भुईमुगाच्या हमीभावात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 3.5% वाढ केली आहे. सूर्यफुलाच्या हमीभावामध्ये 622 रुपयांची म्हणजे यंदाच्या हंगामातील सर्वाधिक वाढ करण्यात आली. सूर्यफुलाचा हमीभाव आता 8343 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी 7721 रुपये एवढा हमीभाव होता. सूर्यफुलाच्या हमीभावात 8% वाढ झाली आहे.
तिळाच्या हमीभावात 500 रुपयांची वाढ केली. तिळाचा हमीभाव आता 10 रुपयांचा टप्पा पार करून 10,346 रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी 9,846 रुपये हमीभाव होता, परंतु तिळाचा हमीभाव गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ 5% वाढला आहे. कारळ्याच्या हमीभावात 515 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कारळ्याचा हमीभाव आता 10,052 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी 9,037 रुपये भाव होता. एवढं असलं तरी कारळ्याच्या हमीभावात गेल्या वर्षाच्या तुलनेत 5.40% वाढ करण्यात आली आहे. आता हे सगळे हमीभावाच्या आकडे पाहिल्यानंतर आपल्या प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात येते. काही पिकांच्या हमीभावामध्ये सरकारनं 300 ते 600 रुपयांच्या दरम्यान वाढ केली आहे, परंतु बहुतांशी पिकांमधली वाढ ही 300 रुपयांपेक्षा कमीच आहे. आता आपलं जे महत्त्वाचं पीक आहे कापूस, कापसाच्या हमीभावामध्ये आपल्याला 557 रुपयांची वाढ दिसून येते, परंतु कापसाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यातच यंदा एकूणच खरीप हंगामावर एल निनोचं सावट आहे, म्हणजे कमी पावसाचं सावट आहे. त्यातच खट्टांचाही आहे, त्यामुळे साहजिकच कापसाचा उत्पादन खर्च देखील वाढणार आहे. केवळ कापसाचाच नाही तर सोयाबीन असेल, तूर असेल, तसंच खरीपातील इतर पिकं असतील, या सगळ्या पिकांच्या उत्पादन खर्चामध्ये यंदा लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. आता या उत्पादन खर्चाविषयी आपल्या भारतामध्ये सध्या जरी चर्चा सुरू नसली तरी ते शेतीविषयक महत्त्वाच्या देशांमध्ये म्हणजेच अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, युरोप या सगळ्या देशांमध्ये वाढत्या उत्पादन खर्चाची चर्चा सध्या सुरू आहे. भारतामध्ये जेव्हा शेतकऱ्यांना या समस्येला सामोरं जावं लागेल तेव्हा याची चर्चा जोर धरू लागेल. परंतु सध्या तरी असं दिसतं आहे की काही पिकांच्या बाबतीमध्ये हमीभाव चांगल्या प्रमाणात जरी दिसून येत असले तरी देखील प्रत्यक्ष उत्पादन खर्चाचा विचार केला तर हमीभावामध्ये झालेली वाढ ही कमी प्रमाणात दिसून येते. त्यातल्या त्यात जसं सूर्यफुलामध्ये सर्वाधिक 622 रुपयांची वाढ केली आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सूर्यफुला खालचं क्षेत्र हे खूपच कमी असतं, उत्पादनच कमी असतं. मग सरकारनं नेमकं सूर्यफुलाच्याच हमीभावात एवढी का वाढ केली? सोयाबीनच्या हमीभावात का एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ केली नाही? कारण सध्या सोयाबीन हे खरीपातलं एक महत्त्वाचं पीक बनलं आहे. सोयाबीन खालचं क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात आहे. कापसाच्या हमीभावात 557 रुपयांची जरी वाढ करत असली तरी तुरीच्या हमीभावात 450 रुपयांची वाढ केली आहे. तुरीच्या हमीभावात जरी 450 वाढ केली असली तरी देखील हा हमीभाव शेतकऱ्यांना मिळणार का, हा खरा प्रश्न आहे. कारण आजही बाजारामध्ये अनेक शेतकऱ्यांना हमीभावाच्या खालीच तुरीची विक्री करावी लागते. त्यासोबतच उडीद असेल किंवा मूग असेल यांचे हमीभाव सध्या 8,000 रुपयांच्या पुढे सरकलेले दिसून येतात, परंतु सरकारनं हमीभावानं खरेदी करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आता यामध्ये जी थट्टा झाली ती म्हणजे मका उत्पादकांची. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा मका हमीभावात केवळ 10 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मका उत्पादकांनी गेल्या 2-3 वर्षांमध्ये सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत मक्याखालचं लागवड क्षेत्र वाढवलं होतं. देशातलं मक्याचं उत्पादन देखील वाढवलं. मागच्या 3-4 वर्षांमध्येच देशातलं मक्याचं उत्पादन हे तब्बल 30 ते 35% वाढलं आहे. परंतु आता सरकारचं उद्दिष्ट वेगळं दिसतं आहे. हमीभावात केलेली वाढ पाहता सरकारला मक्याखालचं क्षेत्र कमी करायचं की काय असा प्रश्न पडायला लागतोय. कारण सरकारनं मक्याच्या हमीभावात अगदीच तोकडी म्हणजे सर्वात कमी वाढ केली आहे. त्यासोबत मुगाच्या हमीभावात देखील 12 रुपयांची वाढ केली आहे. आधीच मागच्या काही कालावधीमध्ये सरकारनं मुगाच्या हमीभावात वाढ केली होती, त्यामुळे यंदा कमी केल्याचं सरकारचं म्हणणं आहे. यासोबतच जे महत्त्वाचे भरडधान्य पीक आहे, ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा नाचणी असेल, यांच्या हमीभावात देखील सरकारनं अपेक्षेपेक्षा कमी वाढ केल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता सरकारनं आणखीन एक दावा केला ते म्हणजे उत्पादन खर्चावर 50% नफा दिल्याचं. सरकारनं दावा केला की सगळ्याच पिकांना किमान 50% एवढा उत्पादन खर्चावर नफा देण्यात आला, तेवढा नफा गृहीत धरण्यात आला आणि त्याच्या आधारावर शेतकऱ्यांना हमीभाव जाहीर केले. परंतु सरकारनं इथे एक चालाकी केली, कारण सरकार पिकांचा उत्पादन खर्च काढताना पूर्ण उत्पादन खर्च गृहीत धरतच नाही. अनेक प्रकारचा उत्पादन खर्च सरकार हमीभाव ठरवताना गृहीत धरत नाही. सरकार केवळ A2+FL या सूत्रावर आधारित उत्पादन खर्च गृहीत धरतं, परंतु C2 जे काही सर्वसमावेशक उत्पादन खर्चाची एक संकल्पना आहे, या संकल्पनेवर आधारित उत्पादन खर्च गृहीत धरत नाही. स्वामीनाथन आयोगाची देखील शिफारस होते की सरकारनं सर्वसमावेशक उत्पादन खर्च गृहीत धरणारे C2 ही संकल्पनाच गृहीत धरून पिकांचा उत्पादन खर्च काढावा, परंतु सरकार दरवर्षी याकडे दुर्लक्ष करतं आणि A2+FL या उत्पादन खर्चावर आधारितच उत्पादन खर्च गृहीत धरतं आणि त्यावर हमीभाव जाहीर करतं आणि पुन्हा वरून सांगतं की आम्ही उत्पादन खर्चावर 50% नफा दिला. परंतु जर प्रत्यक्ष C2वर आधारित उत्पादन खर्च बघितला तर सरकारने जो हमीभाव जाहीर केला तर तो उत्पादन खर्चाच्या 10 किंवा 20% जास्त असण्याची देखील खूपच शक्यता कमी आहे आणि काही पिकांच्या बाबतीमध्ये तर हा उत्पादन खर्च सध्याच्या हमीभावापेक्षा जास्त येईल. मग नेमका हा A2+FL आणि C2 उत्पादन खर्च काय ते देखील थोडक्यात समजून घेऊयात. पिकांचा उत्पादन खर्च प्रामुख्याने 3 प्रकारे मोजला जातो. पहिला म्हणजे A2, त्यानंतर A2+FL आणि तिसरा म्हणजे C2. आता आपण पहिल्यांदा A2 समजून घेऊयात. A2 उत्पादन खर्चामध्ये पीक घेताना जे काही बियाणं, खतं, रासायनिक कीटकनाशकं, मजूर,
सिंचन इंधन इत्यादीसाठी जो खर्च येतो तो A2 मध्ये मोजला जातो. A2+FL मध्ये A2 मध्ये जो काही खर्च आहे, उदाहरणार्थ बियाणं, खतं, रासायनिक कीटकनाशकं, मजूर, सिंचन इंधन इत्यादी, यासोबतच त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाने शेतामध्ये केलेल्या कामाची मजूर देखील गृहीत धरली जाते. म्हणजेच A2+FL मध्ये पिकाचं उत्पादन घेण्यासाठी जो काही आधीचा खर्च सांगितला गेला त्यासोबतच FL म्हणजे जे काही आपल्या शेतकऱ्यांचं फॅमिली लेबर आहे त्याचा देखील मजुरी खर्च गृहीत धरलेला आहे. आता C2 ही 3 नंबरची जी काही खर्चाची संकल्पना किंवा व्याख्या आहे, यामध्ये A2+FL खर्चासोबतच ज्या जमिनीवर शेतकऱ्यांनी पीक घेतलंय त्या जमिनीचं आभासी भाडं, खंड, स्थायी भांडवली साधन सामग्रीवरील व्याज हे सुद्धा मोजलं जातं. म्हणजे C2 उत्पादन खर्चात सर्व प्रकारचा खर्च गृहीत धरला जातो. आता खर्चाच्या 3 व्याख्या बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलंच असेल की आपलं पीक घेताना जो काही सर्व प्रकारचा खर्च केला जातो तो सर्व खर्चाचा प्रकार किंवा तो सर्व खर्च C2 या व्याख्येमध्ये मोडतो. म्हणजे C2 ही उत्पादन खर्चाची सर्वसमावेशक अशी व्याख्या आहे. परंतु सरकारनं काय केलं, C2 आधारित उत्पादन खर्च गृहीत धरला नाही. A2+FL म्हणजे जसं सांगितलं की सुरुवातीला A2 म्हणजे पिकांचं उत्पादन घेताना जे काही बियाणं, खतं, त्यानंतर मजुरी, त्यानंतर जे काही इंधन इत्यादी लागतं तो खर्च आणि शेतकऱ्यांचं फॅमिली लेबर म्हणजे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील जे काही मजुरांनी काम केलं त्याचा उत्पादन खर्च गृहीत धरला जातो आणि त्यावर सरकारनं उत्पादन खर्च काढून हमीभाव जाहीर केला. आता सरकारनं हा उत्पादन खर्च साहजिकच कमीच धरलेला असणार आहे, त्यावर हा हमीभाव जाहीर केलेला आहे. परंतु खरी मागणी जी होती ते म्हणजे C2 या सूत्रावर आधारित उत्पादन खर्च गृहीत धरावा. म्हणजेच शेतकऱ्याचं जी गुंतवणूक आहे, जे जमीन आहे त्या जमिनीचं भाडं देखील गृहीत धरावं आणि जी स्थायी गुंतवणूक किंवा जी स्थायी साधनसामुग्री शेतकऱ्यांनी गुंतवली आहे त्याचं देखील भाडं गृहीत धरावं अशी ही व्याख्या आहे. परंतु सरकार या व्याख्येला बगल देतं आणि अर्धवट उत्पादन खर्चाच्या आधारावर ते हमीभाव जाहीर करतं. त्यामुळं सरकारला सोपं जातं की आम्ही उत्पादन खर्चावर 50% नफा दिला आणि हमीभाव जाहीर केला. परंतु तसं जर बघितलं तर ही सरकारची एक प्रकारची चालाकी आहे. कारण C2 या उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव सरकारनं आजही जाहीर केलेले नाही आहेत. आता सरकारनं जे काही हमीभाव जाहीर केले त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर सर्व संध्याकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.